प्रोसेस सुरू झालेली आहे आणि आता आपण पार्ट 2 कसा भरायचा आहे त्याबद्दल डेमॉन्स्ट्रेशन करणार आहोत. आपण जर पार्ट 1 भरलेला असेल तर पार्ट 2 चं डेमॉन्स्ट्रेशन आहे. जर आपण पार्ट 1 नसेल भरला तर पार्ट 1 भरून घ्यावा, तो व्हेरीफाईड करून घ्यावा किंवा ऑटो व्हेरीफाईड असायला हवा. व्हेरिफिकेशन साठी गायडन्स सेंटर किंवा नजीकच्या स्कूलला तुम्हाला संपर्क साधायचा आहे. तर आता आपण ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे ते बघू. त्याआधी काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते तुम्हाला मी एक्सप्लेन करतोय. काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहेत ज्या पार्ट 2 मध्ये तुम्हाला समजून घ्यायचे आहे की पार्ट 1 भरायच्या अगोदर पार्ट 2 भरायच्या अगोदर तुमचा पार्ट 1 भरलेला आवश्यक असणं आहे. म्हणजे तुम्ही पार्ट 1 भरला नसेल तर पार्ट 2 भरू शकणार नाही. पण आता पण तुम्ही पार्ट 1 भरू शकता. पार्ट 1 ची लिंक सुरू आहे. सेकंड थिंग, पार्ट 1 जो आहे तुमचा तो व्हेरीफाईड पाहिजे. ओके, किंवा ऑटो व्हेरीफाईड पाहिजे. जर तुमचे काही डॉक्युमेंट असतील तर ते गायडन्स सेंटर कडनं व्हेरीफाईड झालेला पाहिजे तो फॉर्म. तुमच्या लॉगिन मध्ये व्हेरीफाईड किंवा ऑटो व्हेरीफाईड दिसलं पाहिजे. मी स्क्रीनवर दाखवेल थोड्या वेळाने. तर तुमचा पार्ट 1 हा व्हेरीफाईड किंवा ऑटो व्हेरीफाईड असेल तरच तुम्ही पार्ट 2 भरू शकणार. ओके, दुसरं इन्स्ट्रक्शन आहे की तुम्ही एकच स्ट्रीम अप्लाय करू शकणार. जसं आर्ट्स, कॉमर्स, सायन्स तुम्हाला ते तिन्हीपैकी एकच स्ट्रीमला अप्लाय करता येणार आहे, एकच मीडियमला अप्लाय करता येणार आहे. त्यानंतरचा जो इन्स्ट्रक्शन आहे की जसं मी सांगितलंय की तुम्ही पार्ट 1 भरलेला असेल आणि तो व्हेरीफाईड असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. सेकंड पॉइंट जो आहे की तुम्ही या ऑप्शन फॉर्म मध्ये मॅक्झिमम 10 कॉलेजेस भरू शकतात. माझी अशी रिक्वेस्ट आहे, मॅक्झिमम 10 कॉलेज तुम्ही भरा, म्हणजे अलॉटमेंट व्यवस्थित होईल आणि तुम्हाला 10 कॉलेजचे ऑप्शन्स द्यायचे आहेत. 10 कॉलेजेस भरल्यानंतर तुमचा फॉर्म लॉक करून प्रिंट काढणं आवश्यक आहे. तर तुम्हाला तो लॉक करायचा आणि प्रिंट काढायचा आहे. नेक्स्ट जो तुम्हाला इन्स्ट्रक्शन आहे की जेव्हा राऊंड 2 सुरू होईल तेव्हा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही तुमचे ऑप्शन्स चेंज करू शकता. जे राऊंड 1 मध्ये आता जे तुम्ही ऑप्शन्स टाकताय ते चेंज करू शकतात. आणि जर तुम्ही राऊंड 2 च्या वेळेस ऑप्शन्स चेंज नाही केले तर तुमचे जे राऊंड 1 चे जे ऑप्शन्स तुम्ही आता भरताय तेच कन्सिडर केले जातील. ओके, आणि सेकंड थिंग म्हणजे तुम्हाला जर फर्स्ट प्रेफरन्स जर तुमचा आता ऑप्शन फॉर्म मधला लागला असेल, तुम्ही पहिला प्रेफरन्स जे कॉलेज टाकलेला असेल ते लागलेला असेल तुम्हाला अलॉटमेंट मध्ये राऊंड 1 मध्ये, तर तुम्हाला नेक्स्ट राऊंडला कन्सिडर करण्यात येणार नाही. तुम्हाला पहिला प्रेफरन्स काळजीपूर्वक टाका. ते कॉलेज जे तुम्ही टाकणार आहात ते काळजीपूर्वक टाका, कारण त्या कॉलेजला ऍडमिशन झालं तर तुम्हाला नेक्स्ट राऊंडला कन्सिडर करण्यात येणार नाही. हे काही महत्वाचे इन्स्ट्रक्शन्स आहेत. आता ऍक्च्युअल मध्ये फॉर्म कसा भरायचा आहे पार्ट 2 आपण बघूया. तुम्हाला सर्वप्रथम लॉग इन करायचं आहे. जे तुमच्याकडे लॉग इन आयडी पासवर्ड ऑलरेडी आलेला आहे, लॉग इन आयडी पासवर्ड आणि कॅप्चा टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा मी जसं सांगितलं त्याप्रमाणे तुमचा फॉर्म ऑटो व्हेरीफाईड किंवा व्हेरीफाईड असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही पार्ट 2 भरू शकाल. लेफ्ट साइडला तुम्ही बघू शकाल चूज स्ट्रीम अँड मीडियम, चूज ज्युनियर कॉलेज, सेट प्रेफरन्स, लॉक ऑप्शन फॉर्म, अप्लाय फॉर इन हाऊस कोटा, अप्लाय फॉर मायनॉरिटी कोटा, हे ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. एक एक ऑप्शन मी सांगतो तुम्हाला. सर्वप्रथम तुम्हाला चूज स्ट्रीम अँड मीडियमला सिलेक्ट करायचंय. त्यानंतर तुम्हाला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, HSVC यापैकी एक स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे आणि खाली दिलेल्या पैकी एक मीडियम सिलेक्ट करायचंय. सेव्ह बटन वर क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्ही सेव्ह केल्यानंतर नेक्स्ट जे ऑप्शन येत आहे चूज कॉलेजेस, तुम्हाला स्ट्रीम वाईज, स्टेटस वाईज, कॉलेज टाइप वाईज कॉलेजेस तुम्ही सर्च करू शकता. कॉलेज नेम वाईज कॉलेज सर्च करू शकता. एरिया वाईज कॉलेज सर्च करू शकता. आणि सर्च केल्यानंतर जसं इथे एरिया मी सिलेक्ट केलेला आहे पुण्याचा, सर्च केल्यानंतर तुम्ही जे कॉलेज तुम्हाला दिसतील त्यापैकी जे तुम्हाला ऑप्शन मध्ये टाकायचे कॉलेजेस ते तुम्ही ऍड करू शकता. इथे जे ऑप्शन दिलेले ऍड सर्च कॉलेजेस, त्यानंतर तुम्ही कॉलेजेस ऍड केल्यानंतर तुम्हाला वाटलं की नाही यातले काही कॉलेजेस डिलीट करायचे तर तुम्ही डिलीट पण करू शकता. सेव्ह अँड नेक्स्ट बटन दाबायचं त्यानंतर तुम्हाला. त्यानंतर सेट प्रेफरन्स हा फार महत्वाचा स्टेप्स आहे. इथे तुम्ही जे कॉलेजेस ऍड केलेले आहेत त्यापैकी तुम्हाला पहिला प्रेफरन्स कोणत्या कॉलेजला आहे, दुसरा प्रेफरन्स कोणत्या कॉलेजला आहे, तिसरा प्रेफरन्स कोणत्या कॉलेजला आहे, हा प्रेफरन्स तुम्हाला इथे सेट करायचा आहे. सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. तुम्ही जर चुकीचा प्रेफरन्स सिलेक्ट केला असेल तर तुम्ही इथे रिसेट पण करू शकता. सेव्ह अँड नेक्स्ट बटन दाबल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म लॉक करायचा आहे. जे काही तुम्ही ऑप्शन्स कॉलेजचे दिलेले आहेत ते तुम्हाला लॉक करायचे.
त्यानंतर जी स्टेप्स आहे तुम्हाला मेसेज येईल की डू यू वॉन्ट टू कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म, तर तुम्ही कन्फर्मला क्लिक केलं तर तुमचा फॉर्म लॉक झाला. पण तुम्हाला असं वाटतंय की तुमचा फॉर्म अनलॉक करायचा, तुम्ही अनलॉक पण करू शकता. इथं तुम्ही प्रिंट ऑप्शन वरनं फॉर्म प्रिंट करू शकता. जसं मी सांगितलंय अनलॉक ऑप्शन फॉर्म, तुम्ही ऑप्शन फॉर्म अनलॉक करू शकता. त्यानंतर जी स्टेप आहे की जर तुम्हाला इन हाऊस कोट्यामध्ये अप्लाय करायचं असेल आणि तुमच्या शाळेला ज्युनियर कॉलेज अटॅच असेल तर तुम्ही इन हाऊस कोट्याला अप्लाय करू शकता. जर तुम्ही अप्लिकेबल असाल तर त्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे. त्यानंतर लिस्ट ऑफ कॉलेजेस दिसतील जे तुमच्या शाळेला अटॅच आहेत, त्यापैकी त्या कॉलेजला अप्लाय म्हणून तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या पर्टिक्युलर कॉलेजला तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इन हाऊसची पण सेम स्टेप्स आहे. तुम्हाला जो फॉर्म तुम्ही भरलेला आहे तो तुम्ही लॉक करायचा आहे इन हाऊसचा. तुम्हाला पॉपअप येईल, डू यू वॉन्ट टू लॉक इन हाऊस चॉईसेस. त्यानंतर तुम्हाला ऑप्शन आहे प्रिंट ऑप्शन फॉर्म, तुम्ही प्रिंट करू शकता. नेक्स्ट स्टेप आहे, जर तुम्ही मायनॉरिटी कॅन्डिडेट असाल तरच ही स्टेप अप्लिकेबल आहे. तुम्ही मायनॉरिटी मध्ये कॉलेजला सिमिलर वे जसं इन हाऊसला अप्लाय केलं तसं तुम्ही मायनॉरिटी मध्ये पण कॉलेजेसला अप्लाय करू शकता. सेव्ह म्हणायचंय. तर अशा पद्धतीने पूर्ण पार्ट 2 फॉर्मची प्रोसेस आहे. तुम्हाला काही क्वेरीज असतील तुम्ही चॅनलवर रिवर्ट करू शकता. या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला पुढच्या ऍडमिशनच्या राऊंडचे अलर्ट मिळतील. मेरिट लिस्ट कशी चेक करायची आहे, अलॉटमेंट कसं चेक करायचंय. थँक्यू व्हेरी मच.